नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आहे आपल्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये. तर आपली जी झाडं आहेत व्यवस्थित भरली, ती फुलकळी लागली आहे आणि एकदम सेटिंग वगैरे व्यवस्थित झालेली आहे आता सध्या. तर याच्यामध्ये आता कुठं कुठं आपल्याला शेंगा लागालेल्या पाहायला मिळतात. आता इथं दिसू शकते आपल्याला कसे आहे एकदम शेंगा. साधारणतः ही 2 ते 2.5 फुटाची शेंग आहे. इथं आहे, इथं आहे. तर याचं व्यवस्थित खत असेल, पाणी असेल, फवारण्याचं नियोजन असेल तर वेळच्या वेळी केलं तर आपली शेती आपल्याला नेहमीच फायदा करून देत असते. त्याच्यामुळं शेतीमध्ये कुठलंही गणित करायचं झालं तर ते वेळच्या वेळी जर केलं आणि त्याचा ताळमेळ जर बसवला तर शेती आपल्याला नक्कीच फायदा देते. आता फक्त याच्यामध्ये परत ह्या ज्या शेंगा लागल्या, आता काय होतं तर तुम्ही याच्याकडे थोडंफार दुर्लक्ष केलं तर ह्या ज्या शेंगा आहेत तर त्या लाल पडायला सुरुवात होते. तर तसं न करता याच्यावरच्या जे फवारण्या आहेत तर ते वेळच्या वेळी घेत चला. वॉटर सोल्युबल खतांचाही डोस देत चला. मग त्याच्यामुळं काय होतं, जी क्वालिटी आहे तर ती क्वालिटी मेंटेन राहते. हिरवी शेंग असेल तरच बाजारामध्ये विकली जाते, जर तांबडी असेल तर त्याला भाव थोडा कमी राहतो. त्याच्यामुळं जे काय कर्ज आहे ते या टप्प्यामध्ये साधारणतः आता 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्येच करून घ्यायचं आहे. धन्यवाद.